सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह संत भगवान बाबागड मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. बोलिले ऋषी सात भावे वर्ताया, जाडून संताचे मार्ग अडरानी भरले जग. उच्चिष्टाचा भाव शेष उरला तो सेव, अर्थ लोपले पुराणी नाशिकीला शब्द ज्ञानी. विषय लोभी मने साधने गुणविली, झाड संताचे मार्ग अडरानी भरले जग. उच्चिष्टाचा भाव शेष उरला तो से, पिट्टू भक्तीचा डांगुरा, पिट्टू भक्तीचा डांगुरा कळी काळाशी दरा. तुका म्हणे करा जे जयकार आनंदी, झाडू संताचे मार्ग अडरानी भरले जग. उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो से, श्री संताची माथा चरणावरी, संताची माथा चरणावरी, संताची माथा चरणावरी, संताची माथा चरणावरी. आशा करी दंडवत, आशा करी दंडवत, आशा करी दंडवत. सांभाळा उतरे, सांभाळा उतरे, विश्रांती पावले सांभाळा उतरे, सांभाळा उतरे. वाढल्या अंतरी प्रेम सुख, वाढल्या अंतरी प्रेम सुख, वाढल्या अंतरी प्रेम सुख. श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उतरी, वाढले अंतरी प्रेम सुख. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग अडरानी भरले जग. उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. महान विभूती श्री संत भगवान बाबा या दिव्य पुरुषाच्या पुण्यतिथीला अनुसरून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याचबरोबर श्री संत वामन भाऊ महाराज या दोन्ही दिव्य पुरुषाचं पुण्यस्मरण सप्ताहाच्या रूपानं आपण साजरं करत आहात. सर्वप्रथम बनमधील लहान थोराला मनापासून नमस्कार. अशा दिव्य पुरुषाचं पुण्यस्मरण म्हणजे आपली आपण सोडवणूक करून घेणं. ज्ञानोबा मुक्ता ते निर्धारिता, लाभ आपुलीच मुक्तता. जैसी दीपे दिशे पाहता आपुली वस्तू. अशा दिव्य पुरुषाचं चिंतन मनन किंबहुना उत्सव साजरे करणं म्हणजे लाभे आपुलीच मुक्तता. आपण आपल्याला मुक्त करून घेणं. किंवा दुसऱ्या शब्दात बोलायचं झालं तर ज्ञानोबरांचे शब्द आहेत. ज्ञानोबरा म्हणतात, हरपले आपण पे पाहावे, ते संताती पाहता दिवसावे. मनोनिवाना मी ऐकावे तेची सदा. आपण सर्वच्या सर्व जीव कसे आहोत? हरवले, चुकारीचे. पुन्हा त्याला आपल्या स्वरूपाला सापडवायचं असेल
तर संत हे सर्वोत्कृष्ट आरसा आहे. ते संता ते पाहता घेऊन सावे, म्हणून वानावे ऐकावे तिची सदा विढाला विढाला विढाला. अशा थोरा मोठ्यांचं पुण्यस्मरण म्हणजे आपण आपल्या सर्वसामान्याच्या उद्धारासाठी करू घातलेली ही सुवर्ण संधी आहे. आणि हे आपणच करतो असं नाही बरं. अशा महात्म्याची हे उत्सव आपणच करतो असं काही आहे का? तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. ओ याई भूमंडळा माझी कीर्ती, याई भूमंडळा माझी कीर्ती, याई भूमंडळा माझी कीर्ती, याई भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. महाराज म्हणतात अशा महात्म्याची उत्सव जगाचा मालक स्वतः वैकुंठात साजरे करतो. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. त्यामुळं आपण असे उत्सव साजरे करणं म्हणजे आपण आपली सोडवणूक करून घेणं. आणि म्हणून बन मधील लहान थोराला मनापासून धन्यवाद द्यावेत, आशीर्वाद द्यावे. पण एवढं मोठं तोंड नसल्यामुळं मनातून नमस्कार करतो. विढल विढाला चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा चौकड्या पद्धतीचा संत प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबाराय आम्ही या लोकात कशासाठी आलो याची कारण मीमांसा सांगतो. कारण संत या लोकात आलेच पाहिजेत असं त्यांच्यासाठी काही विहित अपेक्षित नाही. संत महात्मे या लोकात जे येतात ते त्यांना त्यांच्यासाठी काही कर्तव्य आहे असं म्हणून नाही. मग केवळ उपकार करण्यासाठी हे महात्मे त्यांना त्यांच्यासाठी काही कर्तव्य आहे अजिबात नाही.
संत शब्दाचा अर्थच काय? संतुष्ट सततम वर्तते इति संत. किम नाम संत? आस भुवीचा प्रयोग. आस नावाचा धातू आहे आणि भुवी होणे अर्थाचा धातू आहे. विडळ मुद्दा काय? संत शब्दातच अर्थपूर्ण. संतुष्ट सततम वर्तते इति संत. 12 महिने 24 तास जे संतुष्ट राहतात त्यांचं नाव संत. वितुष्टता आल्यावरही ज्यांची संतुष्टी बिघडत नाही त्यांचं नाव संत. ज्ञानोबा मेरू पासोनी थोरे देह दुःखाचे डोंगरी दाटी जोका पडी भारी परिचितन दाटी ढाला. काय शब्द आहे? मेरू पर्वतापेक्षाही दांडग दुःख आणि ती दुसऱ्या तिसऱ्याच नसून शारीरिक. देह दुःखाची डोंगरी दाटी जोका चारी बाजून वेढलाय तरीही ज्याच्या चित्तावर परिणाम होत नाही त्याचं नाव संत. किंवा याच्या पुढे जाऊन ज्ञानोबा शस्त्रबरी तोडीलिया का देह आगी माझी पडिलिया चित्त महासुखी पहुडलिया जेऊची नाही. त्याचं नाव संत. शस्त्रानं शरीर तोडलं काय आणि शरीर आगीत पडलं काय तरीही ज्याला जाग येत नसेल त्याचं नाव संत. त्याच्यामुळं त्यांना त्यांच्यासाठी काही करायचं शिल्लक नाही. ते आलेत म्हणजे केवळ आपल्यावर उपकार करण्यासाठी. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जाव कुठे, आले घर जाव कुठे, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. ओ आले घर जाव कुठे, आले घर जाव कुठे, येथे उपकारासाठी. हो येथे उपकारासाठी. तुकोबारा म्हणतात येथे उपकारासाठी आले पण घरजा वैकुंठी. ज्यांचं घर वैकुंठात आहे त्यांना काही करायचं शिल्लक आहे का? अहो ते स्वतः सांगायलेत ना. आम्ही वैकुंठवाचे, आम्ही वैकुंठवाचे, आम्ही वैकुंठवाचे, आम्ही वैकुंठवाचे. आलो याची कारणाचे, आलो याची कारणाचे, आलो याची कारणाचे, आलो याची कारणाचे. ओ बोलिले जे रुचे, बोलिले जे रुचे, बोलिले जे रुचे, ओ बोलिले रुचे. साच भावे वर्ताया, वर्ताया साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया, वर्ताया साच भावे वर्ताया.
मार्ग झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग आदराने भरले जग झाडू संताचे मार्ग आदराने भरले जग झाडू संताचे मार्ग आदराने भरले जग. हे महात्मे जी इथं आले, त्यांना त्यांच्यासाठी काही करायचं शिल्लक आहे का? अहो, आपण जेवढा परमार्थ करायला याचं शेवटचं सर्टिफिकेट कोणतं आपल्याला? शेवटचं सर्टिफिकेट कोणतं मिळवायचं? कुठल्या वाशी? बनवाशी, वैकुंठ. माणसं बोगस का होईना लेबल कोणतं लावतील? वैकुंठवाशी. ती कुणकड का सरकाना? आता इकडे मला माहित नाही, आमच्याकडे पद्धत कुणकड गेलाय ती राख झाकून टाक आणि मग प्रत्येकाने येऊन ती टोपलं उचलून बघायचं असं झाकलेला दुर्डी काय जे असेल त्याच्यावरती उमटणार. हे कुणकड सर्कल इकडं आहे का पद्धत का नाही? पद्धत आहे का नाही? ते राखाच्या दिवशी बघावं लागते. राख सावडून आलं घरी आलं की ते टोपलं उचलून बघायचं हे कुणकड गेले. पण जनरल लेबल काय? कैलासवासी, वैकुंठवासी, स्वर्गवासी. पण वस्तुस्थिती अपेक्षा कोणती आपल्याला? वैकुंठवासी. आणि हे स्वतः सांगायले आम्ही कोण आहेत? आम्ही वैकुंठवासी. ज्यार्थी हे वैकुंठातले रहिवासी आहेत त्यार्थी त्यांना त्यांच्यासाठी मिळवायचं काही शिल्लक नाही. वैकुंठ शब्द मुळात कसा आहे? पूर्णत्वाचं प्रतीक आहे ना. वैकुंठ शब्दाचा अर्थ सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. वैकुंठ शब्द हा मुळात दुय्यम अर्थाचं द्योतन करणारा शब्द. कसला शब्द आहे हा? दोन अर्थ प्रतिपादन करतो. वैकुंठ एक स्थान आहे आणि वैकुंठ एक नाम आहे. लक्षात येईल का? वैकुंठ का हा? वैकुंठ एक नाम आहे आणि वैकुंठ हे स्थान आहे. दुय्यम अर्थाचं द्योतन करतो. विष्णू सहस्त्रनामामध्ये म्हटलं वैकुंठ पुरुष प्राण प्राणद प्रणव पृथु विडाला म्हणजे वैकुंठ हे परमात्म्याचं एक ज्ञानदेवा पाठ आणि हरी हा वैकुंठ विडाला. म्हणजे वैकुंठ हे देवाचं नाव आहे आणि वैकुंठ हे स्थानही आहे. म्हणून वैकुंठ वैकुंठ म्हणजे काय? तर त्या वैकुंठ पुरुष प्राण या वैकुंठ शब्दाचा अर्थ करत असताना शांकर भाष्यात आद्य जगद्गुरु शंकराचार्याने शाब्दोत्पत्ती पक्षासहित अर्थ केला. अर्थाचं निराकरण करत असताना बहुव्रीही समासात विग्रह केला. कशात विग्रह? बहुव्रीही नावाचा समास आहे. त्या समासात याचा विग्रह केला. काय? विगत कुंठ यस्य स वैकुंठ. काय? विशेषेन गत्वा इति नाम विगत. विशेष रूपानं ज्या ठिकाणी गेला असताना मन बुद्धी चित्त वाचानी कुंठ येते स वैकुंठ विडाला विडाला. म्हणजे विशेष रूपानं ज्या ठिकाणी गेल्यावर मन बुद्धी चित्त वाचादी कुंठित होता त्याचं नाव तुका मने वाचा
म्हणे वाचा नाही कुंठित, पुढे झाले चित्त समाधान. ज्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वच कुंठित होतंय त्याचं नाव वैकुंठ आहे. त्याच्या पलकड काय मिळवायचं करायचं काय शिल्लक. आणि म्हणून त्यांना त्यांच्यासाठी काही करायचं. मग कशासाठी आले? येथे उपकारासाठी किंवा उपकारासाठी केले हे उपाय. का मात्र चारच आहे ना आपली. अर्धी धोमाळी कसली विडार. मुद्दा कुठे आपला? मुद्दा हा आहे आपला. ते इथं जे आले की केवळ उपकार करण्यासाठी, जगाच्या कल्याणात, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, म्हणून उपकारासाठी केले हे उपाय. येणे विन काय चाळ आम्हा. तुकोबराय म्हणतात उपकार करण्यासाठी हे सारा उद्योग केला. त्यांना त्यांच्यासाठी काही करायचंय अजिबात नाही. कारण ते पूर्णत्वाला पोहोचले. मिळवायचं काही ज्ञानोबा म्हणतात जय पर्वते काही आणि करण्याची नाही, म्हणून म्हणे पाही परमसिद्धी. जिच्या पलकड करायचं काही शिल्लक राहत नाही ती अवस्था त्यांना मिळालेली. त्यामुळं त्यांना त्यांच्यासाठी काही करायचे नाही. काम नाही, काम नाही. झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा, आणि निश्चळ द्रष्टा बैसोनी. त्यांना त्यांच्यासाठी काही कर्तव्य नाही. पण काय ज्ञानोबा सांगतात, देखी प्राप्तार्थ जरी झाले. कसे झाले? पूर्णत्वाला प्राप्त झाले. देखी प्राप्तार्थ जरी झाले, निष्कामता पावले. पण तयाही कर्तव्याशी उरले लोकाला विढाला. ज्यांना स्वतःसाठी कर्तव्य नाही, निष्कामता पावली. पण ज्ञानोबा म्हणतात तयाही कर्तव्याशी उरले लोकाला. तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य जीवाचा उद्धार करण्यासाठी परोपकार या भावनेने ही महात्मी इथे येतात. आणि देह कष्टविती तुका म्हणे आता, आणि उरलो उपकारा अशी महात्मीची. म्हणून तुकोबराय म्हणतात आम्ही वैकुंठवासी चकारात्मक आलो याची कारणास, याच कारणास्तव आम्ही इथं आलो. यात म्हणजे कोणत्या? बोलिले जे ऋषी भावे वर्ताया, बोलिले जे ऋषी
उद्भवाशी आलो याची कारणाशी. काय कारण दिले? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे ऋषी मुनी बोललेत, साच म्हणजे जे ऋषी मुनी बोललेत ते आम्ही खरं करून दाखविण्यासाठी. ऋषी मुनी कसे मुडिष्ट असतात. कसे असतात सज्जनो? हा काय होय? ऋषी मुनी कसे आहेत? कसे आहेत ते? मुडिष्ट असतात. त्यांचा मूड जगाचा मालक सुद्धा खराब करीत नाही. तुम्ही आम्ही कोण आहोत? कारण त्यांच्या मूड मध्ये जगाचं कल्याण दडलेलं. लक्षात बसले का? कसले ते मुडिष्ट लोक असतात. मूड मध्ये आले काही करू शकतात. त्यांचा मूड देव सुद्धा खराब करीत नाही, हात घालीत नाही. मुडिष्ट आणि मूड मध्ये आले सहज बोलून जातात. सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलणे हित उपदेश. करुणी सायास शिकविते. 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 करुणी सायास सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. अखंड हरिनाम सप्ताह संत भगवान बाबागड मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.